फ्रेंड्स, होणारीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्याचं जे वाळवण आहे ना, फराळाच्या पळी पापड्या, त्याची एक वेगळी टेक्निक आणि अति सोपी पद्धत उन्हात न जाता किचनमध्येच सावलीत आपण कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे. आपल्याला इडली पात्रामध्ये आज पळी पापड्या बनवायच्या आहे. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, भिजवलेला. तो छान असा फुललेला आहे, आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. तर या साबुदाण्यामध्ये मी थोडंसं नॉर्मल पाणी टाकणार आहे आणि थोडंसं चवीनुसार आपण मीठ यात घालणार आहोत. हा साबुदाणा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच बरोबर पळीपापड्या खुसखुशीत होण्यासाठी मी तर चमच्यावर साजूक तूप घालत आहे. इडली पत्रांना सगळ्याला खाली चिकटू नाही यासाठी मी तूप लावून घेते. तर एक एक करून मी हा साबुदाणा या सर्कलमध्ये व्यवस्थित मी आता असं घालून घेणार आहे. तो शिजल्यानंतर आपोआप एकजूट होणार आहे आणि फुलणारही. आपल्या इडली पात्रामध्ये मी आता सगळा साबुदाणा व्यवस्थित सर्कल शेपमध्ये पापडीच्या आकाराचा ठेवलेला आहे. आता मी यावर थोडंसं पाणी नॉर्मल शिंपडून टाकणार आहे, जेणेकरून हा छान शिजल्याने फुलून येईल. नॉर्मल आपलं 2-3 थेंब इतकं पाणी आपण टाकायचं आणि खूपही टाकायचं नाही. 15 मिनिटे आपण या इडली पात्रात स्टीम देणार आहोत. खूप छान फुलतात या पळी पापड्या, तुम्ही ट्राय करा नक्कीच. अगदी सोपी पद्धत आहे. थोडं मी यात तूपही घालत आहे. प्लस इतकं मी इडली पात्रामध्ये पाणी घातलेलं आहे. आता मी हे सर्व भांडे यात ठेवून घेणार आहे. आपण ह्याला 15 मिनिटे स्टीम द्यायची आहे. 10 मिनिट लो फ्लेमवर आणि 5 मिनिटं फुल फ्लेमवर. मग ह्या पापड्या आपल्या छान खुसखुशीत फुलून येतील. याच्या पळी पापड्या रेडी झाल्या आहे. बघू शकता तुम्ही किती छान शिजलेल्या आहे, काचेसारख्या दिसतात. म्हणजे खूप छान फुललेल्या आहे आपल्या ज्या आपण इडली पात्राच्या पळी पापड्या केल्या होत्या ना. तुम्ही रेसिपी ट्राय करा, खूप सोपी आहे. बघा, आता मी एका ताटात हे काढून घेते. बघा किती छान शिजलेल्या आहे आपल्या इडली पात्रातल्या पळी पापड्या. सो हे बघा, मी आता एक एक करून ही आपली ताटात हळूवारपणे, थोडं गरमच आहे, काढून घेणार आहे. ते थंड झाल्यावर खूप छान दिसणार आहे. आणि हे बघा, विकतच्यासारख्या अगदी सोप्या पद्धतीच्या आपण इडली पात्रात केलेल्या ह्या साबुदाण्याच्या पळी पापड्या उन्हात न जाता किती सोप्या पद्धतीच्या आपण 10 ते 15 मिनिटात या रेडी केलेल्या आहे. फक्त मीठ आणि तूप वापरलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आवडल्यास तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.